गुरुपौर्णिमेला दत्त महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी कोणती सेवा अर्पण करायची, कोणते पारायण करायचं, स्वामी चरित्र पारायण करायचे की श्रीपाद श्री वल्लभ पारायण करायचं की गुरुचरित्र पारायण करायचं. आता ते पारायण करायचं म्हटल्यावर 7 दिवसाचं करायचं की 11 दिवसाचं पारायण करायचे, कोणते नियम आहेत या पारायणाचे, किती दिवस ही सेवा करायची. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला पारायणाची संपूर्ण माहिती कळेल. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच स्वामी भक्त हे 9 तारखेपासून स्वामी चरित्र पारायणासाठी बसलेले आहेत. पण ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायचं नाही, त्यांना दुसरं कुठलं तर पारायण करायचं आहे, तर त्यांनी कोणती सेवा करायची, कोणते पारायण करायचे. तर जेव्हाही मी स्वामींच्या सेवेसाठी सकाळी बसते, तर तेव्हा ही चिमुकली माझ्या जवळ येऊन थांबते. तिला ही स्वामी सेवा बहुतेक खूप आवडते. तर बघा, आपण या गुरुपौर्णिमेला स्वामींच्या सेवेसाठी गुरुचरित्र पारायण करू शकतो, श्रीपाद श्री वल्लभ पारायण करू शकतो, त्याचबरोबर श्री गुरु लीलामृत कथासार याचं देखील आपण पारायण करू शकतो. आपल्याला जी सेवा करायची आहे, मनापासून तुम्हाला जी इच्छा आहे स्वामींच्या चरणी अर्पण करायची, तीच सेवा तुम्ही करा. मनाने तुम्हाला इच्छा नाही, फक्त तुम्ही दुसरं कोणी तर सांगते म्हणून तुम्ही करताय, तर अशा सेवेला काहीच अर्थ नसतो. तुम्हाला आता वाटते ना, तुम्हाला इच्छा झालेली आहे की मला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत करायचं आहे पारायण, पण सगळेजण करतायत स्वामी चरित्र, तर मी पण स्वामी चरित्र करू का, असं बऱ्याच जणांना वाटतं. तर माझं म्हणणं तर असं आहे की तुम्हाला जी इच्छा निर्माण झालेली आहे, ती इच्छा आहे स्वामींची. स्वामींची अशी इच्छा आहे की तुमच्या मनात जे पारायण करू वाटते, स्वामी चरित्र असू दे किंवा गुरुचरित्र असू दे किंवा श्रीपाद श्री वल्लभ असू दे किंवा श्री गुरु लीलामृत असू दे, या पारायणापैकी तुम्हाला कुठली इच्छा झाली असेल, त्या इच्छेनुसार तुम्ही ते पारायण करू शकता. आता गुरुचरित्राचं देखील पारायण आपण या गुरुपौर्णिमेला करू शकतो. त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत देखील आपण या पारायणामध्ये करू शकतो गुरुपौर्णिमेला. त्याचबरोबर श्री गुरु लीलामृत कथासार हे देखील आपण पारायण करू शकतो. आणि ज्यांना कुणाला पारायण करायचं नाही, फक्त अशी 11 दिवस फक्त सेवा करायची आहे, पण पारायण करायचं नाही, तर त्यांनी काय करायचं, आद्य बखर वाचायची स्वामींची. स्वामींची आद्य बखर पण खूप छान आहे वाचण्यासाठी. आता हे श्री गुरुचरित्र पारायण देखील तुम्ही करू शकता. हे गुरुचरित्र तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळेल. इतर कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं श्री गुरुचरित्र मिळणार आहे. दुसरी याची आवृत्ती तुम्हाला मिळेल, पण हे गुरुचरित्र तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे फक्त केंद्रामध्ये तुम्हाला मिळेल. आणि हेच गुरुचरित्र घ्या, कारण की वाचण्यासाठी खूप सोपा, प्राकृत मराठी आहे, म्हणजे जे कळण्यासाठी आपल्याला सोपी जाते. इतर जे ग्रंथ आहे त्यामध्ये संस्कृत आहे. जर तुम्हाला संस्कृत येत असेल, कळत असेल, तर तुम्ही ते नक्कीच वाचा. जर ज्यांना येत नाही, तर त्यांनी हा ग्रंथ घ्यावा. वाचण्यासाठी पण तुम्हाला सहज तुम्ही वाचू शकाल. मोठा जो मूळ ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ वाचण्यासाठी खूप अवघड आहे, खूप वेळ लागतो आणि आपण काय वाचतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. जे संस्कृत वाचू शकतात, ज्यांना संस्कृत कळतं, तर त्यांनी ते नक्की वाचावं. पण ज्यांना येत नाही, त्यांनी हे श्री गुरुचरित्र वाचा. 7 दिवसाचं गुरुचरित्राचं हे पारायण करू शकता तुम्ही. नियम अटी काय आहेत हे आपल्या चॅनलवर याचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता दुसरं पारायण तुम्ही करू शकता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. खूप म्हणजे खूप चांगला असा हा ग्रंथ आहे. खूप चांगले दिव्य अनुभव तुम्हाला हे वाचताना येतील. आणि दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांनी त्यांच्या जन्मभूमीमध्ये लहानपणी, बालपणी कोणत्या कोणत्या लीला केल्या, या लीलांचे स्पष्ट असे वर्णन आहे. आणि सगळ्यात महत्वाची, आपल्यासारख्या भक्तांसाठी चांगली अशी गोष्ट म्हणजे हे सगळं जे लिहिलेलं आहे ना ग्रंथ, ते एकदम मराठीमध्ये आहे. आपली जी बोली भाषा आहे मराठीची, त्या बोली भाषेमध्येच हे ग्रंथ लिहिलेलं आहे. हरिभाऊ निटूरकर यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे. तर यांची जी आवृत्ती आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हरिभाऊ निटूरकर, असा जो ग्रंथ असेल ना, तर तोच ग्रंथ तुम्ही घ्या. खूप चांगला आहे वाचण्यासाठी. जर तुम्हाला स्वामींच्या पहिल्या अवताराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपण जे काही कर्म भोगतोय, जे काही प्रारब्ध आपले आपण भोगत असतो, तर त्यांच्या पाठीमागे आपले काय कर्म असतात, आपल्या गत जन्मीचे आपले काय भोग असतात, की या जन्मामध्ये देखील आपल्याला त्याचे प्रारब्ध फेडायला लागतात. किंवा एखाद्या वेळी एखाद्याचं खूप चांगलं असतं, खूप भरभराटी असते, तो वाईट कर्म करूनही, तर या पाठीमागे काय असतं, तर हे सगळं आपल्याला या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामधून कळेल
की जीवन हे कसं असतं आणि कशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी गुरु आपल्या पाठीशी कसे असतात आणि गुरु आपले रक्षण कसे करतात, आपलं भाग्य गुरु कसं बदलू शकतात, आपल्या कुंडलीतील जे काही दोष आहे, कुंडली दोष आहे, ते देखील गुरु कशा पद्धतीने बदलू शकतात, आपलं भाग्य ते कशा पद्धतीने बदलू शकतात, कशा प्रकारे ते आपल्या भक्तांवर कृपादृष्टी करतात, याचं सगळं वर्णन या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये आहे. तर जो कोणी या ग्रंथाचं पठण करेल तर त्यांना बाप्पण्णाचार्युलीच्या 33व्या पिढीकडून आपल्याला प्रसाद रूपी पिठापूर मधून प्रसाद आपल्याला घरी येतो, असं वचन खुद्द श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी यामध्ये दिलेलं आहे 53व्या अध्यायामध्ये. तर हे ग्रंथ नक्की सर्वांनी वाचन करावं, पठण करावं, या ग्रंथाचं पारायण करावं. ज्यांना कुणाला इच्छा आहे श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ पारायणाची तर त्यांनी नक्की या ग्रंथाचं पारायण करावं. आता हा तिसरा ग्रंथ आहे श्री गुरु लीलामृत कथासार. तर हे पण आनंदनाथ महाराजांनी, जे स्वामींचे निस्सिम भक्त होते, आनंदनाथ महाराज यांनी हे लिहिलेलं आहे. तर यामध्ये पण स्वामींच्या खूप लीला आहेत, छोट्या छोट्या लीला यामध्ये स्वामींच्या आहेत. जशा प्रकारे आपली आद्य बखर आहे ना, तशा प्रकारे स्वामींच्या यामध्ये कथासारमध्ये लीला स्वामींच्या सगळ्या आहेत. तर याचं देखील तुम्ही पठण करू शकता. याचं पारायण कशा पद्धतीने करायचं हे सगळं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. 7 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता, 3 दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता. तर कशा पद्धतीने पारायण करायचं, नियम काय आहेत, ते सगळं या गुरु लीलामृताच्या पहिल्याच पानावर आपल्याला दिलेला आहे. हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये पण आपल्या बोलीभाषेत जशी मराठी आहे त्याच मराठी भाषेमध्ये हा सगळा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर स्वामींच्या अगदी जवळ तुम्ही जाल. स्वामींच्या खूप बारीक बारीक लीला देखील यामध्ये केलेल्या आहेत. आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये मोजक्याच काही लीला आहेत, पण यामध्ये सगळ्या लीला स्वामींच्या आहेत. अगदी जवळून जर स्वामींना जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे गुरु लीलामृताचं पारायण नक्की करावं या दिवसामध्ये. 3 दिवसाचं करू शकता, 7 दिवसाचं करू शकता. नियम वगैरे काय आहेत, पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचं, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. तर ज्यांना कुणाला इच्छा आहे श्री गुरु लीलामृत वाचन करायची तर त्यांनी नक्की करावं. हे तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानाच्या म्हणजे पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल किंवा अक्कलकोट मधून तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही आता कधी जाणार असाल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. मी हे तिथूनच घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते. आणि जर इतर लोकल दुकानामध्ये तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तिथे चौकशी करून हे ग्रंथ घेऊ शकता. याचं देखील तुम्ही पारायण या गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकता. 7 दिवसाचं, 3 दिवसाचं. बरं, 7 दिवसाचं करून तुम्हाला आणि परत 7 दिवसाचं करायचं असेल तर असं देखील तुम्ही करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत. मग ते दिवस तुम्हाला कधी बसावं लागेल, 7 दिवसानंतर करायचं असेल आणि 7-7 दिवसाचे असे 2 करायचे असतील तर कधी बसावं लागेल, हे तुम्ही तारीख वगैरे बघून तुमच्या सोयीनुसार बसू शकता. आता ज्यांना पारायण करायचं नाही, फक्त स्वामींचं एखाद्या ग्रंथाचं पठण करायचं आहे, आता आम्हाला पारायण करण्यासाठी तेवढा वेळ नाही, तर आम्हाला फक्त रोज असं स्वामींचं कोणतं ना कोणतं तरी ग्रंथ पठण करायचं आहे, तर हा ग्रंथ अत्यंत असा शक्तिशाली आणि असं तुम्हाला जाणवून देईल की स्वामी सतत 24 तास तुमच्या सोबत आहेत, अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. म्हणजेच स्वामींची आद्य बखर आहे. स्वामींच्या प्रत्येक लीलांचं वर्णन या आद्य बखरमध्ये आहे. स्वामी जेव्हा अक्कलकोटामध्ये आले आणि तेव्हापासून स्वामींनी ज्या काही लीला केल्या त्या सगळ्या लीलांचं एकदम बारीक सारीक ज्या काही गोष्टी तिथे घडल्या, ज्या काही स्वामींनी लीला केल्या त्या पूर्ण लीलांचं वर्णन या आद्य बखरमध्ये आहे. आणि ही आद्य बखर देखील पूर्णपणे मराठी भाषेमध्ये आहे. यामध्ये कोणताही संस्कृत असा शब्द नाही. या आद्य बखरमध्ये स्वामींच्या तोंडून जे वाक्य निघालेले आहेत आपल्या भक्तांसाठी, ते वाक्य देखील यामध्ये दिलेले आहेत. जसेच्या तसे वाक्य यामध्ये दिलेले आहेत की स्वामी कसे बोलत होते. एखाद्यावर स्वामींना राग असेल तर तो राग स्वामी कशा पद्धतीने व्यक्त करत होते. आणि स्वामी कधीही बोलत असताना असं स्पष्ट बोलत नव्हते. स्वामी कोडवड भाषेमध्ये बोलत होते. तर ते कशा पद्धतीने बोलत होते, तर ते प्रत्येक वाक्य न वाक्य स्वामींच्या तोंडून निघालेलं या आद्य बखरमध्ये आहे. स्वामींना तुम्हाला खरंच स्वामीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी ही आद्य बखर वाचावी. खूप चांगले अनुभव येतात या आद्य बखरचे देखील. स्वामी आपले कसे होते, कशा पद्धतीने बोलत होते, कशा पद्धतीने भक्तांच्या परीक्षा घेत होते, कशा पद्धतीने त्यांना संकटातून वाचवत होते, आधीच त्यांना सगळे संकेत देत होते, हे सगळं वर्णन या आद्य बखरमध्ये दिलेलं आहे. तर आद्य बखर फक्त तुम्हाला वाचायचं, पठण करायचं असेल तर रोज एक एक अध्याय अशा पद्धतीने तुम्ही
वाचू शकता. म्हणजे अध्याय असे नाहीत, पण तुम्हाला जेवढे पेज आहे पाहिजे आहेत तेवढे तुम्ही या अद्य मधून वाचू शकता. तर तुम्हाला यामधील कोणतंही एक पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त वेळ असेल, दिवस असतील जास्त किंवा पिरियडचे वगैरे काही प्रॉब्लेम नसतील तर तुम्ही 2 देखील करू शकता 7-7 दिवसाचे.